नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे गणित. आपले जे 11वे प्रकरण आहे ते आहे सांख्यिकी. हे सांख्यिकी जे प्रकरण आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला मग मुलांनो सुरुवात करूया. तर मग मुलांनो सुरुवात करूया. आपलं जे 11वं लेसन आहे, पाठ आहे सांख्यिकी, या प्रकरणाला आज आपण सुरुवात करूयात. बघा, या पाठामध्ये आपण सांख्यिकीची माहिती कशासाठी केलेली आहे तर मध्य काढण्यासाठी केलेली आहे. मध्य काढण्याची पद्धत सामग्रीतील माहितीची तसेच तुलनात्मक विश्लेषण, विभाजित व शतमान स्तंभालेख कसे दाखवतात हे जे शतमान स्तंभालेख तसेच हे जे शतमान स्तंभालेख आहे ते स्तंभालेखामध्ये कशी माहिती दाखवली जाते याचा सविस्तर जो अभ्यास आहे तो आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर पहा मुलांनो, स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिले जातील. सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते आपण आलेखाद्वारे, एका सारणीद्वारे देखील काही उदाहरणे जे आहेत ते आपण इथे सोडवणार आहोत. तर बघा, आपलं जे पहिलं उदाहरण आहे ते आहे की निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या ही आहे 60, 50, 54, 46, 50 अशी आहे. यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची जी सरासरी आपण काढू शकतो का? तर बघा, ती जी सरासरी आहे ती आपल्याला काढायची आहे. पुस्तकांची जी सरासरी आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. तर बघा कशा पद्धतीने आपण इथे पुस्तकांची जी सरासरी आहे ती इथे काढून घेतलेली आहे. तर आपण इथे बघू शकतो की पुस्तकांची जी सरासरी आहे ती जे सूत्र आहे ते आपलं असं आहे की सरासरी बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज छेद एकूण प्राप्तांकाची संख्या. तर आपल्याला माहिती आहे की संख्या किती आहे. तर बघा इथे दिलेलं आहे 60, 50, 54, 46 आणि 50. ते आपल्याला कशामध्ये लिहायचे आहेत तर सर्व प्राप्तांकाची बेरीज आपल्याला करायची आहे. प्राप्तांक कुठले आहेत पहा, तर 60 अधिक 50 अधिक 54 अधिक 46 अधिक 50 छेद 5. आता छेद 5 कसे आले बघा, संख्या किती आहेत 1, 2, 3, 4, 5. म्हणून इथे एकूण प्राप्तांकांची संख्या किती आलेली आहे 5 आलेली आहे. म्हणून आता आपल्याला जे काय करायचे आहे तर सर्व प्राप्तांकाची संख्या आपण इथे घेतलेली आहे. बरोबर किती आलेलं आहे तर 52. म्हणजे दररोज वाचलेल्या पुस्तकांची जी सरासरी आहे ती 52 आहे. या सरासरीस मध्य किंवा मध्यमान असे म्हणतात. आता ही जी संख्या आहे तिला काय म्हटलं जातं, तिला मध्यमान किंवा मध्य असे म्हटलं जातं. पुढील उदाहरणाद्वारे सुद्धा मध्य किंवा मध्यमान हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे सांख्यिकी म्हणजे काय, तर सांख्यिकी म्हणजे वरील उदाहरणात रोज वाचलेल्या पृष्ठांची जी संख्या आहे ही सांख्यिकी माहिती आहे. आपल्याला माहीत आहे की जे काही संख्या आपण इथे बघितलेली आहे त्यामध्ये काय आहे तर सांख्यिकी माहिती आहे. सांख्यिकी माहिती म्हणजेच काय तर काही संख्या, काही नंबर्स दिलेले असतात की आपण एवढे पुस्तके वाचलेले आहे किंवा एवढी पुस्तके आपण आणलेली आहे. तर एक संख्या किंवा नंबर दिला जातो, तिलाच काय म्हटलं जातं तर सांख्यिकी माहिती असे म्हटलं जातं. तर बघा, अशा रीतीने घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिकी माहिती जमा करणे, त्या माहिती अभ्यासणे तसेच त्याचे निष्कर्ष मिळवणे ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेलाच काय म्हटलं जातं तर सांख्यिकी असे म्हटलं जातं. तर सांख्यिकीचेच आणखी काही उदाहरणे आहेत जे आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत. तर बघा, इथे आपण मध्य काढलेला आहे, तो बघा कसा काढलेला आहे. आपण पहिल्याच एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की 60, 50, 54, 46 व 50 या संख्यांची सरासरी किती आलेली आहे तर 52 आलेली आहे. मग या सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत काय म्हटलं जातं, मध्य असं म्हटलं जातं. मग सांख्यिकी सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सामग्रीतील सर्व संख्यांची आपल्याला काय करावे लागणार आहे तर बेरीज करावी लागणार आहे. मग या बेरजेला सामग्रीतील संख्येने भागतात. आता जेवढी संख्या दिलेली आहे, जेवढे नंबर दिलेले आहे त्या सगळ्या प्राप्तांकाची जी एकूण संख्या आहे ते आपल्याला छेदामध्ये लिहावी लागणार आहे. मग मध्य काढण्याच्या या रीतीचा आणखी अभ्यास आपण पुढील उदाहरणाद्वारे करणार आहोत. तर बघा, पुढील उदाहरणे आपण घेतलेले आहे आणि उदाहरण बघा काय आहे तर
आपले जे पहिलं उदाहरण आहे, एका शाळेतील इयत्ता 8वीच्या 37 विद्यार्थ्यांना गणित विषयात 10 गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे की एका शाळेतील इयत्ता 8वीच्या 37 विद्यार्थ्यांच्या गणित विषयात एका 10 गुणांची चाचणी घेतलेली आहे आणि त्या 10 गुणांच्या चाचणीमध्ये 10 पैकी काय मिळालेले आहेत, मुलांना मार्क्स मिळालेले आहेत, गुण मिळालेले आहेत. मग त्या गुणांचा मध्य जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. बघा ते गुण आपण इथे आधी पाहूया. तर ते गुण आहेत 4, 4, 8, 6, 7, 3, 8, 9, तसेच 10, 10, 8, 9, 7, 6, 5, 4, 6, 7, 8, 4, 8, 9, 7, 6, 5, 10, 9, 7, 9, 10, तसेच 9, 6, 9, 9, 4, 7. अशा प्रकारे 10 पैकी मार्क्स जे आहेत ते 8वीच्या 37 विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. मग या उदाहरण सामग्रीतील संख्यांची बेरीज करण्यासाठी काय होईल, तर बराच वेळ लागेल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सारणीच्या माध्यमातून आपल्याला हे जे उदाहरण आहे ते सोडवायचं आहे. तर इथे आपण पाहू शकतो की आपल्याला माहीत आहे की 7 हे किती वेळा आलेलं आहे. तर बघा 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 किती वेळा आलेला आहे पाहूया. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा काय आलेला आहे, तर 7 ही संख्या आलेली आहे. म्हणून 7ला कशाने गुणायचं आहे, तर 5ने गुणायचं आहे. मग 7 5 किती होतात, तर 35 होतात. म्हणून बघा 7 5 35. यावरून संख्येत तीच संख्या मिळण्याची क्रिया सोपी होते. म्हणजेच ह्या ज्या संख्या पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत ते किती वेळा आलेल्या आहेत त्या संख्येने काय करायचं आहे, आलेल्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या संख्येला गुणायचं आहे. मग आपल्याला काय मिळणार आहे, योग्य तो गुणाकार मिळणार आहे. मग त्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, पुढची सारणी जी आहे ती तयार करायची आहे. आता जसं 2 हा नंबर किती वेळा आलेला आहे, तसेच सगळ्यात जसं 8 आहे, 9 आहे, हे सगळे नंबर्स किती वेळा आलेले आहेत ते आपल्याला सारणीद्वारे दाखवायचे आहे. चला मग आपण याची एक सारणी इथे तयार केलेली आहे आणि त्या सारणीद्वारे आपण इथे काय करणार आहोत, तर जे आपण उदाहरणामध्ये बघितले होते की जे नंबर आहे ते किती वेळा आलेले आहे ते आपल्याला या सारणीमध्ये दाखवायचे आहेत. तर बघा इथे आपण काय केलेलं आहे, एक सारणी जी आहे ती आपण इथे तयार करून घेतलेली आहे आणि या सारणीमध्ये आपण बघितलेलं आहे की किती तक्ते आहे. तर या सारणीमध्ये आपल्याला एकूण तक्ते दिसत आहे 1, 2, 3, 4 एवढे आपले काय आहे, कॉलम आहे. व पहिल्या कॉलममध्ये काय आहे, प्राप्तांक आहे, त्याला गुण काय म्हणतात, XI. त्यानंतर ताळ्यांच्या खुणा किती वेळा आलेला आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. मग विद्यार्थी संख्या वारंवारता त्याला म्हणतात FI. मग FI गुणिले XI आपल्याला त्याचा गुणाकार करायचा आहे. मग 2 ही संख्या किती वेळा आलेली आहे, तर 1च वेळा आलेली आहे. म्हणून 1च आपण उभी रेष दिलेली आहे, ताळ्याची खुणा 1च दिलेली आहे. मग 1 वेळा काय आलेला आहे, तर 2 ही संख्या आलेली आहे. म्हणून आपल्याला FI गुणिले XI करायचं आहे. म्हणून 1 गुणिले 2. तर 1 गुणिले 2 किती होतात, तर 2 होतात. मग जे 3 संख्या आहे ती किती वेळा आलेली आहे, तर बघा ताळ्यांच्या खुणामध्ये ती 1च वेळा आलेली आहे. म्हणून ताळ्यांच्या खुणामध्ये आपण 1 घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, तर 1 आहे. म्हणून 1 गुणिले 3 बरोबर 3 1 3. त्यानंतर बघा 4 प्राप्तांक 4 हा किती वेळा आलेला आहे, तर 5 विद्यार्थ्यांना 4 हे गुण मिळालेले आहे. म्हणून आपण ताळ्यांच्या खुणामध्ये 4 उभ्या रेषा आणि एक आडवी रेषा आपण दिलेली आहे. किती विद्यार्थ्यांना, 5 विद्यार्थी संख्या एवढी आहे. म्हणून 5 गुणिले 4 आणि 5 चौक 20 हे आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकतो 5 हे जे गुण आहेत ते किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, तर 2 विद्यार्थ्यांना. म्हणून आपण 2 काय केलेले आहेत, 2 ह्या ताळ्याच्या खुणा ज्या आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. मग किती विद्यार्थ्यांना, तर 2 विद्यार्थ्यांना. मग 2 गुणिले 5 आणि 2 पंचे 10 जे आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की प्राप्तांक संख्या किती आहे, 6.
टाळ्यांच्या खुणा किती येईल तर 5 विद्यार्थ्यांना 6 गुण मिळालेले आहेत आणि किती विद्यार्थ्यांना 6 हे काय आहे गुण आहे. किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहे 5 विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. तर हे जे 5 आपण कसे लिहिणार आहोत 5 उभ्या रेषा 1 आडवी रेष झाले 5. मग 5 × 30 जे आपण इथे घेतलेले आहेत. त्यानंतर आता प्राप्तांक आहे 7 हे किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत तर 6 विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. मग आपण इथे टाळ्यांच्या खुणा किती घेतलेल्या आहे 5 आणि हे 1 6. मग 6 6 7 42 बघा इथे घेतलेलं आहे आपण 6 7 42. मग प्राप्तांक 8 आहे ते किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत तर जे 8 आहे ते 5 विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. म्हणून 5 8 40 जे आपण इथे घेतलेले आहे 5 8 40. आता 9 प्राप्तांक आहे ते किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत तर ते 8 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. मग 8 9 72 म्हणून आपण इथे घेतलेले आहे 8 9 72. आता प्राप्तांक आहे 10 हे प्राप्तांक किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहे तर 4 विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. टाळ्यांच्या खुणा दिलेल्या आहे 4. मग 10 चौक 40 म्हणून इथे आपण घेतलेले आहे 4 10 40 किंवा 10 चौक 40. आता आपल्याला ह्या सगळ्या वारंवारताचे काय करायचे आहे तर बेरीज करायचे आहे. म्हणून n बरोबर किती तर 37. आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे तर fi गुणिले xi याचं काय करायचं आहे गुणाकार जे केलेलं आहे त्याचं पूर्ण बेरीज आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि ही जे साईन आहे याला सिग्मा असे म्हणतात. तर सिग्मा fi xi बरोबर किती आलेलं आहे तर 259 एवढी त्याची बेरीज आलेली आहे. तर पुढील प्रमाणे आपण हे दर्शवू शकतो की पहिल्या स्तंभात x1 ग्रेटर दॅन x2 ग्रेटर दॅन x3 असे चढत्या क्रमांकाने प्राप्तांक लिहून ते xi ने आपण इथे दर्शवलेले आहे. त्यानंतर आपण इथे असे सांगू शकतो की दुसऱ्या स्तंभात आता इथे बघा तिसऱ्या स्तंभात प्रत्येक प्राप्तांकाशी संबंधित टाळ्याच्या ज्या खुणा आहेत त्या आपण इथे बघितलेल्या आहेत. त्या मोजून आपण वारंवारता जी आहे ती लिहिलेली आहे. मग वारंवारता कशी लिहितात तर fi मध्ये लिहितात. मग त्याखाली सर्व वारंवारताची जी बेरीज आहे ती आपण इथे घेतलेली आहे आणि ती n ने दर्शवलेली आहे. तर ती बेरीज आपण इथे 37 एवढी होती जी n ने आपण दाखवलेली आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की शेवटच्या स्तंभात fi गुणिले xi हे गुणाकार लिहिले आहे आणि त्याखाली सर्व गुणाकारांची आपण बेरीज केलेली आहे. मग fi गुणिले xi या गुणाकारांची जी बेरीज आहे ती आहे सिग्मा fi गुणिले xi अशी आपण ती शेवटच्या कॉलममध्ये दाखवलेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे लिहू शकतो की हा काय आहे तर सिग्मा आहे आणि हे चिन्ह बेरीज या अर्थाने देखील काय होतं तर सिग्मा हे चिन्ह बेरीज या अर्थाने सुद्धा वापरलं जातं. आणि मध्य हा x बार ने दर्शवला जातो. हा काय आहे तर x बार आहे त्याला मध्य असे म्हणतात. तो x बारने दर्शवला जातो. आता मध्य x बार बरोबर सिग्मा fi गुणिले xi छेद n हे काय आहे मध्याचं सूत्र आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण जी सारणी आहे ते काय केलेले आहे तर अभ्यासलेली आहे. आता पुढील उदाहरणाच्या आधारे देखील आपण सारणीद्वारे काय करणार आहोत सांख्यिकी हे प्रकरण समजून घेणार आहोत. तर बघा जे दुसरं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते असं आहे. राजापूर या गावातील 30 शेतकऱ्यांचे सोयाबीनचे एकरी उत्पादन क्विंटलमध्ये खालीलप्रमाणे आहे. आता हे जे आहे हे क्विंटलमध्ये खालीलप्रमाणे आपल्याला दिलेली आहे ही संख्या. आता ते आपण पाहू शकतो 9 7.5 8 6 5.5 त्यानंतर 7.5 5 8 5 6 5 4 5.5 नंतर 4 4 8 6 8 7.5 मग 6 9 5.5 7.5 8 5 6.5 5 9 5.5 4 आणि 8 अशा ज्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहे. आणि या सारणीद्वारे आपण काय करणार आहोत तर सारणीद्वारे आपण ह्या जे संख्या आहे त्याचा आपण मध्य काढणार आहोत. मग
त्याचं जे कॉलम आहे ते आपण इथे पाडून घेतलेलं आहे. बघा 1 2 3 4 असे कॉलम आपण इथे केलेले आहे. एका कॉलममध्ये आपण एकरी उत्पादन म्हणजे क्विंटल, प्राप्तांक XI जे आपण मागील उदाहरणामध्ये सुद्धा घेतलं होतं. आता ताळ्यांच्या खुणा एकामध्ये द्यायच्या आहेत, दुसऱ्यामध्ये शेतकरी संख्या वारंवारता FI आणि तिसऱ्यामध्ये लिहायचं आहे FI गुणिले XY जे आपण इथे केलेलं आहे. आपण इथे बघू शकतो की 4 हा जो प्राप्तांक आहे तो किती वेळा आलेला आहे, तर तो 3 वेळा आलेला आहे. मग ताळ्यांची संख्या आपण 3 उभ्या रेषांनी इथे दाखवलेलं आहे. मग हे आपण FI गुणिले XI मध्ये कसं करणार आहोत, तर 4 त्रिक 12 म्हणून किती आलेले आहे, तर 4 त्रिक 12 आलेले आहे. आता प्राप्तांकामध्ये 5 जे आहे ते किती वेळा आलेले आहे, तर 5 हे 5 वेळा आलेलं आहे म्हणून 5 5 25 इथे आपण घेतलेले आहे. त्यानंतर बघा 5.5 हे किती वेळा आलेले आहे, 4 वेळा आले आहे म्हणून आपण इथे 4 काय केलेले आहेत, तर ताळ्याच्या खुणा केलेल्या आहेत. त्याचा गुणाकार किती आलेला आहे, तर 22 हा आलेला आहे. मग बघा 6 हे 3 वेळा आलेलं आहे वारंवारतेमध्ये म्हणून आपण 3 घेतलेले आहे आणि सायंत्रिक 18. तसेच 6.5 2 वेळा आलेले आहे म्हणून त्याचा गुणाकार आलेला आहे 13 आणि 7.5 4 वेळा आलेले आहे, त्याचा गुणाकार आलेला आहे 30. तसेच 8 हे 6 वेळा आलेलं आहे म्हणून 8 × 48. त्यानंतर 9 हे 3 वेळा आलेले आहे म्हणून 3 9 त्रिक 27 गुणाकारामध्ये आलेले आहे. आता याची बेरीज आपण केलेली आहे, n बरोबर आलेले आहे 30 आणि याची देखील आपण बेरीज केलेली आहे. सिग्मा FI XI बरोबर 195 हे आपलं आलेलं आहे उत्तर. तर इथे आपण मध्यमान x बार बरोबर सिग्मा FI गुणिले XI छेद n हे सूत्र आपण अभ्यासलेलं आहे म्हणून 195 छेद 30. तर याचा गुणाकार काय आलेला आहे, 6.5 हा त्याचा गुणाकार आलेला आहे. एकरी सोयाबीन उत्पादनाचा मध्य किती आलेला आहे, तर 6.5 क्विंटल एवढा त्याचा मध्य आलेला आहे. आणि आता तिसरं जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा तिसरं जे उदाहरण आहे, भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. ती बघा किती आहे, तर 1 6 5 4 3 2 7 2 3 4 5 6 4 6 2 3 2 1 4 5 त्यानंतर 6 7 3 4 5 2 4 3 त्यानंतर आलेले आहे 2 3 5 5 4 6 2 3 5 6 4 2 एवढं काय आलेले आहेत, तर संख्या आलेल्या आहेत. हे देखील आपण सारणीच्या आधारेच काय करणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत, त्याची उकल करणार आहोत, त्याचं उत्तर मिळवणार आहोत. बघा यावरून या 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारिता सारणीवरून आपल्याला काढायचा आहे. म्हणून हे आपण सारणी घेतलेली आहे, त्याची उकल आपल्याला करायची आहे. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम आणि हा आहे आपला चौथा कॉलम. पहिल्या कॉलममध्ये आपण घेतलेला आहे सदस्यांची संख्या, प्राप्तांक XI, ताळ्यांच्या खुणा आपल्याला एक संख्या जी आहे किती वेळा आलेली आहे तेवढ्या खुणा आपल्याला द्यायच्या आहेत. दुसरा आहे कुटुंबाची संख्या FI आणि शेवटी आहे आपलं FI गुणिले XI. मग आपल्याला प्राप्तांक आणि वारंवारता याचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. तर बघा 1 हे 2 वेळा आलेला आहे म्हणून वारंवारतामध्ये 2 आणि बे 2 हे किती वेळा आलेला आहे, तर 2 हे 8 वेळा आलेला आहे म्हणून ताळ्याच्या खुणा आपण 8 घेतलेल्या आहे आणि बे 8 हे 16 इथे घेतलेला आहे. 3 हे 7 वेळा आलेला आहे आणि 7 बरोबर 7 त्रिक 21 आणि 4 हे 8 वेळा आलेला आहे म्हणून 7, तर 4 8 32 हा गुणाकार आपला आलेला आहे. 5 हा 7 वेळा आलेला आहे, किती वेळा, तर 5 हा 7 वेळा आलेला आहे म्हणून 7 5 35 हा गुणाकार आपला इथे आलेला आहे. 6 ताळ्यांच्या खुणा म्हणून 6 किती वेळा आलेला आहे, 6 वेळा म्हणून 6 6 36 जो गुणाकारामध्ये आपण घेतलेला आहे. मग 7 हा 2 वेळा आलेला आहे म्हणून 7 2 14 गुणाकार आलेला आहे आपला 14. n बरोबर आपण बेरीज केलेली आहे, आलेली आहे 40. आता FI गुणिले XI चे जे बेरीज आहे ते देखील आपण केलेली आहे. किती आलेले आहे, तर सिग्मा FI XI बरोबर 156
एवढी बेरीज आलेली आहे। सूत्र आपल्याला माहिती आहे, मध्य बरोबर x बार बरोबर सिग्मा fi गुणिले xi छेद n। आता आपल्याला किमती टाकायच्या आहेत की 156 छेद 40 त्याचा गुणाकार आपण केलेला आहे 3.9 हा आपल्याला मध्य मिळालेला आहे। आता मागील इयत्तेत आपण साधा स्तंभालेख व जोड स्तंभालेख यांचा अभ्यास केलेला आहे। बघा, कुठला स्तंभालेख? साधा स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख यांचा आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे। आता अजून काही स्तंभालेख आहेत जे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। बघा, साधा स्तंभालेख आणि जोड स्तंभालेखा व्यतिरिक्त इतरही स्तंभालेख आहे जे आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर बघा मुलांनो, ते कोणते स्तंभालेख आहे? तर इथे आपण पाहू शकतो की एकरी उत्पादन जो आहे, जे आपण समजून घेतलेलं होतं उदाहरण, त्याची सारणी इथे दिलेली आहे आणि ती सारणीनुसार आपल्याला पहिल्या स्तंभात काय करायचं आहे, तर या सारणीनुसारच आपल्याला पहिल्या स्तंभामध्ये हे अंक जे आहे ते दर्शवायचे आहे। पहा मुलांनी, इतर देखील स्तंभाचा आपण इथे साधा आणि जोड स्तंभालेखा व्यतिरिक्त इतर स्तंभाचा देखील आपण अभ्यास करणार आहोत। तर बघा, उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की सामग्रीतील माहितीचे तुलनात्मक विश्लेषण जोड स्तंभालेखाप्रमाणे विभाजित स्तंभालेखाने सुद्धा आपल्याला करता येतं। आता जसं जोड स्तंभ आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो, आता या इयत्तेमध्ये आपण विभाजित जो स्तंभालेख आहे तो आपण दिलेल्या सामग्रीवरून काढणार आहोत। तर बघा, विभाजित स्तंभालेख काढण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहे। गाव, इटलापूर, धनोडी आणि कर्मापाद। पुरुष मजूर आहेत 180, 80, 100। स्त्री मजूर आहेत 120, 40, 60 आणि एकूण मजूर आहेत 300, 120 आणि 160। मग प्रथम सामग्रीतील माहितीचा उपयोग करून विभाजित स्तंभालेख आपल्याला कसा काढायचा आहे? आता दिलेली जी माहिती आहे त्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, तर विभाजित स्तंभालेख जो आहे तो आपल्याला दिलेल्या माहितीवरून काढून घ्यायचा आहे। बघा, आता आलेखक कागदाचा वापर आपल्याला करायचा आहे। आपण इथे एक आलेख पेपर घेतलेला आहे आणि समान अंतर ठेवून एक्स अक्षावर आपण गावाची नावे लिहिलेली आहेत। बघा, ही गावांची नावे लिहिलेली आहेत, इटलापूर, धनोडी, कर्मापाद। त्यानंतर वाय अक्षावर मजुरांची संख्या आपण लिहिलेली आहे। 1 सेंटीमीटर बरोबर 40 मजूर हे प्रमाण आपण घेतलेलं आहे। त्यानंतर इटलापूर गावात एकूण मजूर 300 आहेत। मजुरांची ही संख्या एका स्तंभाने आपण इथे दाखवलेली आहे। बघा, इथे त्यामध्ये पुरुष मजूर हा एकूण मजुरांच्या स्तंभाचा एक भाग आहे व त्यांची संख्या किती आहे, तर 180 आहे, जे आपण इथे घेतलेली आहे। त्यानंतर बघा, म्हणून स्तंभावर 180 ठिकाण तो एका खुणेने जे आहे ते आपण इथे दाखवलेलं आहे। त्यानंतर स्तंभाचा भाग साहजिकच स्त्री मजुरांची जी संख्या आहे ते आपण आता ह्या खाली बॉक्सने देखील दाखवणार आहोत। आणि याप्रमाणेच धनोडी व कर्मापाद गावाकडचे जे विभाजित स्तंभ आहे ते सुद्धा आपण इथे काढून घेतलेले आहे। बघा, पायऱ्यानुसार विभाजित स्तंभालेख आपण इथे काढलेला आहे। बघा, आपण इथे बघू शकतो की प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 40 मजूर। पुरुष आपण कलरमध्ये दाखवलेला आहेत आणि स्त्री ह्या बॉक्सने आपण दर्शवलेली आहे। आपण एक्स अक्षावर जे गावांची नावं आहेत ते आपण लिहिलेले आहे, इटलापूर, धनोडी आणि कर्मापाद। वाय अक्षावरती आपण जे मजुरांची संख्या आहे ते आपण दर्शवलेले आहे। 40, 80, 120, 160, 200, 240, 280, 300, 320 आणि 340 एवढी संख्या जी आहे ती वाय अक्षावर आपण दर्शवलेली आहे। आता इटलापूरमध्ये आपण बघितलेलं आहे की 180 काय आहे, पुरुषांची संख्या आहे आणि त्यानंतर स्त्रियांची जी संख्या आहे ती आपण इथे दर्शवलेली आहे। तसेच आपण धनोडीमध्ये सुद्धा अर्ध्या स्तंभामध्ये पुरुषांची संख्या दर्शवलेली आहे आणि अर्ध्या स्तंभामध्ये आपण स्त्रियांची संख्या दर्शवलेली आहे। तसेच कर्मापादमध्ये देखील इथपर्यंत काय आहे, तर 100 पर्यंत ही पुरुषांची मजुरांची संख्या आहे आणि त्यानंतर 160 पर्यंत काय आहे, तर स्त्रियांची जी संख्या आहे ते आपण या स्तंभालेखामध्ये दर्शवलेली आहे। तर हा विभाजित स्तंभालेख आहे जो साधा आणि जोड स्तंभालेखापेक्षा वेगळा आहे। आता इथे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे विभाजित स्तंभालेखाचं घेणार आहोत। एक जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणी दिली आहे।
यावरून विभाजित स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे आणि प्रमाण देखील दिलेलं आहे. y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी असं आपल्याला दाखवायचं आहे. बघा सारणी आधी आपल्याला इथे दिलेली आहे इयत्ता 5वी 6वी 7वी आणि 8वी. ती सारणीवरून आपल्याला काय करायचं आहे तर विभाजित स्तंभालेख जो आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा मूल्य 34 आहे 5वीचे, 26 21 25 असे 8वी पर्यंत आहे. मूल्य 17 14 14 20. त्यानंतर इथे आपण एकूण बघू शकतो. एकूण आहेत 51 40 35 45. आता ह्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला विभाजित स्तंभालेखामध्ये दर्शवायच्या आहे. 5वीमध्ये मुलांची जी संख्या आहे ते 34 दर्शवायची आहे आणि मुलींची 17 हे दर्शवायचे आहे. म्हणून आपण इथे एक विभाजित स्तंभालेख जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्या विभाजित स्तंभालेखामध्ये आपण काय केलेलं आहे तर विभाजित स्तंभालेखामध्ये आपण विद्यार्थी, मुले आणि मुली ह्या ज्या आहेत त्या दर्शवलेल्या आहेत. तर पहा इथे आपण पाहू शकतो की एक्स अक्षावरती आपण इयत्ता दाखवलेली आहे. बघा 5वी 6वी 7वी 8वी हे आपण एक्स अक्षावरती लिहायचं आहे. त्यानंतर वाय अक्षावरती आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे आणि प्रमाण जे आहे ते 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी मानायचं आहे. मुले जे आहेत ते आपल्याला डार्क कलरमध्ये दाखवायचे आहेत आणि मुली ज्या आहेत त्या आपल्याला बॉक्समध्ये दाखवायच्या आहेत. म्हणजे कलर न करता आपल्याला तो बॉक्स दाखवायचा आहे. मग इथे वाय अक्षावरती काय आहे तर वाय अक्षावरती विद्यार्थ्यांची संख्या आहे. जे 37 आपण बघितली होती 37 काय आहे तर मुलांची संख्या आहे आणि इथपासून इथपर्यंत म्हणजे 17 जे आहे ती कुणाची संख्या आहे तर मुलींची संख्या आहे. तसेच आपण इथे देखील बघू शकतो 6वीची ही इथपासून इथपर्यंत जी 6वीची मुलांची संख्या आहे ती दर्शवलेली आहे आणि ही जी संख्या दर्शवलेली आहे ती कुणाची आहे तर मुलींची आहे. तसंच आपल्याला 7वी आणि 8वीचे देखील विभाजित स्तंभाद्वारे आपण जी काही संख्या आहे विद्यार्थी आणि मुली आणि मुलांची जी संख्या आहे ती आपण ह्या स्तंभालेखाद्वारे म्हणजे विभाजित स्तंभालेखाद्वारे दाखवलेली आहे. तर हा काय झालेला आहे एक प्रकारचा विभाजित स्तंभालेख हा आहे ज्याद्वारे आपण मुली आणि मुलांची संख्या या स्तंभालेखामध्ये दाखवलेली आहे. आता आपण इथे जाणून घेऊया की शतमान स्तंभालेख जो आहे विभाजित स्तंभालेख तर आपण बघितलेला आहे. आता आपण शतमान स्तंभालेख जो आहे तो शतमान स्तंभालेखाचा देखील आपण अभ्यास करून घेणार आहोत. बघा आर्वी या गावामध्ये लावलेल्या 60 झाडांपैकी 42 झाडे जगली आणि मोर्शी या गावामध्ये लावलेली 75 झाडांपैकी 45 झाडे जगली. मग बार्शी या गावात लावलेली 90 झाडांपैकी 45 झाडे जगली. तर हे आपल्याला शतमान या स्तंभालेखाद्वारे दाखवायचं आहे. मग कोणत्या गावातील वृक्षारोपण अधिक यशस्वी झाले ते समजण्यासाठी केवळ संख्या पुरेशा नाहीत. त्यासाठी जगलेल्या झाडांचे शतमान आपल्याला काढावे लागणार आहे. मग आर्वी येथे जगलेल्या झाडांचे शेकडा प्रमाण 42/60 गुणिले 100 मग बरोबर 70 आलेला आहे. आर्वी गावामधील जगलेल्या झाडांचे जे नंबर आहे ते आलेला आहे 70. मग आपण इथे पाहू शकतो की मोर्शी येथे झालेल्या झाडांचे शेकडा प्रमाण 45/75 गुणिले 100 बरोबर आलेले आहे 60. त्यानंतर बार्शी येथे जगलेल्या झाडांचे जे शेकडा प्रमाण आहे ते आहे 45/90 गुणिले 100 बरोबर किती आलेले आहे तर बरोबर आलेले आहे 50. आता हेच आपल्याला शतमान या स्तंभालेखाद्वारे दाखवायचं आहे. तर पहा मुलांनो इथे आपण पाहू शकतो शतमान या स्तंभालेखाद्वारे हे जे झाडांची संख्या आहे ते आपण आता पुढीलप्रमाणे दाखवणार आहोत. जी आपल्याला सारणी आणि माहिती दिली होती ते आपण काय करायचे आहे शतमान या स्तंभालेखामध्ये दाखवायचे आहे. आता इथे आपल्याला जो आपण स्तंभालेख काढणार आहोत तो कुठला असणार आहे तर शतमान हा स्तंभालेख असणार आहे. विभाजित स्तंभालेखाचा विशेष रूप आहे हा शतमान स्तंभालेख खालील पायऱ्यांच्या आधारे आपल्याला काढता येतो. आता त्या ज्या पायऱ्या आहे शतमानच्या त्या आहे प्रथम खालीलप्रमाणे सारणी तयार आपण करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपण सारणी गाव आर्वी मोर्शी बार्शी हे गावांची नावं आहेत. लावलेली एकूण झाडे आहेत 60 75 90 आणि त्यानंतर जगलेली झाडे आहेत 42 45 आणि 45.
त्यानंतर एकूण जगलेली झाडांचे जे शतमान आपण काढून घेतलं होतं ते आहे 42/60 गुणिले 100 बरोबर 70. दुसरा आहे 45/75 गुणिले 100 बरोबर 60. आणि तिसरा आपण काढलेला आहे 45/90 गुणिले 100 बरोबर 50. हे आपण जगलेल्या झाडांचं शतमान जे आहे ते आपण काढून घेतलेलं होतं. आता हे तिन्ही जी माहिती आहे, तीन जे संख्या आहे ते आपल्याला या शतमान पद्धतीमध्ये लिहायच्या आहेत. सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे की एक्स आणि वाय हा जो स्तंभालेखचा पाय आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. अक्ष आपण इथे काढून घेतलेला आहे. एक्स अक्ष आधी आपण काढला आणि त्या एक्स अक्षावरती आपण गावांची नावं लिहिलेली आहेत. ते आहेत आर्वी, मोर्शी, बार्शी हे गावांची नावे जी आहेत ते आपण लिहिलेली आहे. मग वाय अक्ष जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि वाय अक्षावरती आपण काय लिहिलेलं आहे तर जगलेल्या झाडांची आणि टिकलेल्या झाडांची, तसेच इथे जगलेली झाडं आणि न जगलेली झाडं जे आहेत ते आपण इथे ही कलरमध्ये दाखवलेली आहेत. ते आहे जगलेली झाडं आणि ही कलर न करता दाखवलेली आहेत ती आहे न जगलेली झाडं. प्रमाण बघा, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेंटीमीटर हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर असे. तर वाय अक्षावरती आपण ते झाडांचं प्रमाण दाखवलेलं आहे. एकूण झाडांची लागवड आपण इथे दाखवलेली आहे आणि ओ या छेदनबिंदूमध्ये वाय आणि एक्स अक्ष जो आहे तो छेदत आहे. आता इथे आपण दाखवलेलं आहे की आर्वीमध्ये जगलेली जे झाडं आहे ती बघा 70 आहेत आणि मोर्शीमध्ये आहेत 60, तसेच बार्शीमध्ये आहेत 50. अशी जगलेल्या झाडांची ह्या तिन्ही गावांमधील काय आहेत तर जगलेल्या झाडांची संख्या आहे. आणि बघा, न जगलेले झाड इथे आपल्याला दाखवलेले आहे म्हणजे 10, 20, 30 हे न जगलेली झाडे आहे. मग बघा 10, 20, 30, 40 इथे 40 न जगलेली झाडे आहे. शतमान पद्धतीने आपण इथे काय केलेलं आहे तर हा जो स्तंभालेख आहे, कुठला शतमान स्तंभालेख हा आपण दाखवलेला आहे. आणि न जगलेली झाडे बार्शीमध्ये किती आहेत तर 10, 20, 30, 40, 50 एवढी न जगलेली झाडे आहेत. तर हा जो आलेख आहे तो आहे शतमान पद्धतीने आपण काढलेला स्तंभालेख. तर या स्तंभालेखाला काय म्हणतात तर शतमान स्तंभालेख असे म्हणतात. आता आपण 2 स्तंभालेख शिकलेलो आहोत. पहिला जो स्तंभालेख होता तो आपला विभाजित स्तंभालेख होता आणि जो दुसरा आहे तो आहे हा शतमान स्तंभालेख. ह्या दोन्ही स्तंभालेख जे आहेत त्या आपण या सांख्यिकी या प्रकरणामध्ये दोन्ही स्तंभालेख शिकलेलो आहोत. पहिला जो आहे विभाजित स्तंभालेख आणि दुसरा जो आहे शतमान स्तंभालेख. हे दोन्ही स्तंभालेखांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. आता आपण खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढणार आहोत. आता जो दुसरं उदाहरण आहे त्याद्वारे देखील आपण काय करणार आहोत तर एक जी सारणी आपल्याला दिलेली आहे त्या सारणीवरून आपल्याला शतमान स्तंभालेख जो आहे तो काढायचा आहे. म्हणून इयत्ता 8वीची तुकडी त्याच्यामध्ये आहे ABCD मध्ये गणितीत श्रेणी ए मध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत ते आहे 45, 33, 10, 15 आणि एकूण विद्यार्थी आहेत 60, 55, 40 आणि 75. गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थ्यांचे जे शतमान आहे ते आहे 45/60 गुणिले 100 बरोबर आलेलं आहे 70. मग दुसऱ्यामध्ये आलेलं आहे 33/55 गुणिले 100 बरोबर आलेलं आहे 60. नंतर 10/40 गुणिले 100 बरोबर आलेले आहे 25. तर ही सारणी जी आहे ते आपण इथे त्या माहितीच्या आधारे आपण काय करणार आहोत तर शतमान जो स्तंभालेख आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपण इथे जो शतमान स्तंभालेख आहे तो इथे काढून घेतलेला आहे. बघा, वाय अक्षावर आपण ज्या काही इयत्ता आहेत त्यांच्या तुकड्या आपण लिहिलेल्या आहेत. ABCD ह्या त्यांच्या काय आहेत तुकड्या आहेत. त्यानंतर वाय अक्षावर आपण काय केलेलं आहे तर वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेंटीमीटर आपण घेतलेलं आहे. आणि गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी आपण कलरने दाखवलेले आहे आणि उर्वरित जे विद्यार्थी आहेत ते विदाऊट कलर आपण इथे दाखवलेले आहेत. म्हणून बघा, ए मध्ये जे श्रेणीत आलेले विद्यार्थी आहेत ते आहे 70 आणि बी मध्ये श्रेणीत आलेले विद्यार्थी आहे 60. तसेच सी मध्ये श्रेणीत आलेले जे विद्यार्थी आहे ते आहेत 25 आणि डी मध्ये श्रेणीत आलेले विद्यार्थी आहेत 20 आणि श्रेणीत न आलेले जे विद्यार्थी आहेत ते आहेत एचे 10, 20, 30.
आणि श्रेणी बी मध्ये श्रेणीत न आलेले विद्यार्थी किती आहेत तर 10, 20, 30, 40 एवढे विद्यार्थी जे आहेत ते श्रेणीत न आलेले विद्यार्थी आहेत. त्यानंतर सी मध्ये श्रेणीत न आलेले विद्यार्थी आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 75 जे विद्यार्थी आहेत ते सी मध्ये श्रेणीत न आलेले विद्यार्थी आहेत. आणि इथे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 विद्यार्थी जे आहेत श्रेणी ए मध्ये न आलेले विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारे आपण शतमान स्तंभालेख जो आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे. तसेच विभाज्य स्तंभालेख देखील आपण सांख्यिकी या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. तर आपण जो सांख्यिकी या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांना, तर या पाठात आपण दिलेल्या माहितीवरून मध्य, विभाजित स्तंभालेख व त्याचेच विशेष रूप असलेला शतमान स्तंभालेख हे दोन्ही स्तंभालेख आपण शिकलेलो आहोत आणि मध्य देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर बघा मुलांना, अशा प्रकारे सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.